श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यात कधी तुम्हाला काही मिळवायचे झाले तर तुम्ही ते नक्कीच मिळवू शकता. फक्त त्यासाठी आपल्याला प्रयत्न हे योग्य दिशेला करता यायला हवे. कारण जेव्हा प्रयत्न हे योग्य दिशेला असतील तेव्हा तुम्हाला यश सुद्धा तेवढेच चांगले मिळेल. म्हणून प्रयत्नांवरती विश्वास ठेवायला शिका. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला साथ देईल त्यांची भक्ती करून तर बघा. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याला आयुष्यात कशाचीच भीती आणि कशाचीच अडचण राहत नाही. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याला आयुष्यात कशापासूनच भिण्याची गरज नाही. कारण स्वामी सदैव त्याच्या पाठीशी उभे असतात. हा संदेश तुमच्यापाशी येणे हा काही योगायोग नाही, हे तर स्वामी तुमच्यावर करणारे प्रेम आहे, जे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. या संदेशाला दुर्लक्ष करू नका. तुम्ही हा संदेश 16 मिनिटापर्यंत नक्की ऐकून बघा. तुम्हाला मोठी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, काही वेळ ऐकल्याने हा संदेश तुमच्या जीवनावर चांगला परिणाम करेल. याचा तुमच्या जीवनावर चांगला प्रभाव पडेल. फक्त स्वामींचा हा संदेश ऐकल्याने तुम्हाला लाभ मिळणार आहे. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी म्हणतात, तुम्ही किती संकटात असाल तरी स्वामी तुम्हाला मदत करतील. स्वामी तुम्हाला संकटातून मुक्त करतील. विश्वास ठेवा. तुम्हाला त्रास होईल तेव्हा वाईट वाटून घेऊ नये. कारण तुमची निंदा करणारे तुमच्या जवळचेच असतात. त्यांना एकच गोष्ट म्हणायची असते, ती म्हणजे धन्यवाद. आणि जे तुमची खूप तारीफ करतात त्यांच्यापासून नेहमी 2 हात दूर राहिलेलेच बरे. कारण या जगात कोणी जर जास्त तारीफ करत असेल तर लक्षात ठेवा, तो तुम्हाला मागे ओढण्यासाठीच करत असतो. हे लक्षात आले की स्वामी आपली सदैव मदत करतात. तुम्हाला स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात तुम्ही एखाद्या गोष्टीचा त्रास करून घेत असाल किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास तुम्हाला होत असेल तर त्यापासून दूर जायला शिका. कारण ते आपल्यासाठी चांगले असते, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. त्यांपासून दूर जाऊन आपला त्रास कमी होतो. सर्व काही मनासारखं व्हावं असं वाटत असेल तर या गोष्टी कधीही करा. एक तर स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि आपले कर्म हे चांगले ठेवा. कारण त्याशिवाय आपले चांगले होणे शक्य नाही. कर्म हे चांगले ठेवा, कारण त्याशिवाय आपले चांगले कधी होऊ शकत नाही. कर्म जर चांगले असतील तर आपण नक्की चांगले होऊ शकतो. आयुष्यात ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा. कर्म चांगले असणार तर प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. स्वामी सांगतात, खराब जर कर्म असतील तर आयुष्यात त्याचा वाईट भोग तुम्हालाच भोगावा लागणार आहे. सर्व चांगले होणार या गोष्टीवर विश्वास ठेवा. जो व्यक्ती योग्य दिशेला आपले कर्म ठेवतो, सकारात्मक गोष्टी करतो, चांगले कर्म ठेवतो, त्याच्या आयुष्यात अशक्य असं काहीही नसते. स्वामी प्रत्येक वेळेला त्याची साथ हे देत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ हे दिलीच आहे. फक्त तुम्ही कधी विश्वास ठेवून बघितलाय का, हे बघा. स्वामी नामावर जर तुमचा विश्वास असेल तर हा संदेश तुम्ही नक्की 16 मिनिटापर्यंत ऐकून घ्याल. या संदेशाला दुर्लक्ष करण्याचा जो विचार तुमच्या मनामध्ये येत आहे तो तुम्ही सोडून द्याल. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देत असतात. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. स्वामी नेहमी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी असते, ती म्हणजे आयुष्यात जेव्हा खूप त्रस्त असाल तेव्हा स्वामी नामाचा जप करा. स्वामी नामाचा फक्त जप केल्या मात्राने येणारे मोठे संकट टळून जाते. स्वामीवरती विश्वास ठेवल्याने सर्व काही आयुष्यात मनासारखे होते. स्वामी नेहमी सांगतात,
माझे नाव जर तुमच्या ओठावर असतील तर घाबरतोयस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी असेल. स्वामी बोलतात, जर आत्मानंद मिळवायचा असेल तर नेहमी त्याग करायला शिका, कारण त्यागाशिवाय आत्मानंद हे मिळणे शक्य नाही. आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते, स्वतःच्या हिमतीवर पुन्हा जगायचे असते. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करायचे असते. जीवनात मागील आठवणी आणून काडी करणारे बरेच येतात, पण आपण स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जायला हवे. आपले कर्तृत्वाने आपण घडतो हे महत्त्वाचे असते. त्यामुळे जीवनात कोणत्याही संकटांना कधी घाबरायचे नसते. जीवनात स्वप्नाच्या वाटेवर चालताना कधी एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते. ध्येयाने पुन्हा त्याच वाटेवर सदैव चालायचे असते. हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशी कर्मामुळे माणसाची किंमत वाढते. आयुष्य फार सुंदर आहे, त्याला चांगल्या प्रकारे जगायला शिका. हा संदेश न टाळता शेवटपर्यंत ऐकून बघा. आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी आपली वाईट वेळ होती तेव्हा आपल्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभे राहून आपली साथ दिली त्या लोकांची किंमत कधी विसरू नका. एखाद्याला त्याच्या आयुष्याची वाट लावून द्यायची असेल तर त्याने नेहमी आलतू फालतू कामं करण्यास सुरुवात करावी. त्याने इतर फालतू व्यसन लावून घ्यावे व चांगले व्यसन सोडून द्यावे. आयुष्याची वाट लावण्याचा हा सोपा उपाय आहे. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगलं करायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य यशस्वी करणे काही सोपे नाही. त्यासाठी आपल्याला अपार कष्ट करावे लागतील. तुमच्यात जर कष्ट करण्याची ताकद आणि जिद्द असेल तर तुम्ही सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. एखाद्याला आयुष्यात अडचणी येतात तर त्या आयुष्यात अडचणी नसून त्याला पुढे नेण्यासाठी चांगला मार्ग होय. अडचणी ह्या आयुष्यात येत नसून त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपण मनावर विजय मिळवाल त्या दिवशी अडचणी आपोआप सुटायला लागतील. माणसाची कदर करायला शिका. ना कधी आयुष्य परत येतं ना कधी आयुष्यातील माणसं. भोळा भावडा स्वामी राया, अक्कलकोटचा भक्त. आपण अक्कलकोटला नक्की जायला हवे, कारण तिथे आपले स्वामी महाराज विराजमान आहेत. ज्यांना ज्यांना वाटतं अक्कलकोट दूर आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, अक्कलकोट हे नक्कीच दूर असू शकतं, मात्र अक्कलकोटचे स्वामी हे आपल्या जवळच आहेत. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात त्यावेळेला तुझी सावली ही देखील सोडेल तुझी साथ. घाबरू नको, त्यावेळी स्वामी पकडतील तुझा हात. जाणिले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव. आयुष्याचा मार्ग हा दुर्गम अवघड डोंगरघाट, श्री स्वामी समर्थ विण कोण दाखविल वाट. ध्येयाचं साध्य करायचं असेल तर कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा फक्त विश्वास ठेवा, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. काय तोटा आहे आपल्या भाग्याला, स्वामी समर्थ महाराज आहेत पाय टेकवायला डोके टेकवायला. त्यांच्या पायावर आपले डोके नेहमी टेकवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामात आपले मन गुंतवा. हो, हा संदेश महत्त्वाचा आहे, याला दुर्लक्ष नका करू. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, स्वामी आहेत ना मार्गदर्शनांना. जसा आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या एखाद्या व्यक्तीचा आधार असतो त्याप्रमाणे आपल्या पूर्ण जीवनामध्ये आपल्याला फक्त स्वामींचा आधार आहे. जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असते. जे आपल्याला उशिरा मिळते ते वाईट असते असं नाही, किंवा फार खराब असते असंही नाही, आणि किंवा खूप चांगलंच असेल असंही नाही. प्रत्येक गोष्टीची देवाने एक वेळ ठरवलेली आहे. त्या वेळेनंतरच ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येते आणि तुम्हाला मिळायला लागते. आयुष्य क्षणोक्षणी तुम्हाला नक्की संकटे देईल. त्या संकटांचा सामना करायचा असेल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थावरती विश्वास ठेवायला हवा. स्वामी तुमची मदत कायम करतात, ही गोष्ट कायम स्मरूपी जीवनात लक्षात असू द्या. जीवनात यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे, दुसऱ्याचं चांगले झाल्याची पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे.
आपल्या जीवनात संकट ही फक्त तुमच्यातली शक्ती चिकाटी पाहण्यासाठी येत असतात. जिथे आपण पडतो असमर्थ, तिथूनही स्वामी देतात आपली साथ. स्वामी नेहमी म्हणतात, एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनण्यासाठी तिला टाकीचे घाव हे सहन करावे लागतात. तसे आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार? मानवाने गरिबांना दान करावे म्हणजे स्वामी त्यांना धन देतील. आपल्या आयुष्यात किती आनंदी आहोत याला महत्त्व नाही, तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहे आपण याला जास्त महत्त्व दिले पाहिजे. संकटात तर प्रत्येक जण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात फार वेगवेगळे संकटे आहे. कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं हे संकट नक्की आहे. पण त्यांचा सामना करून पुढे जाण्याची जो जिद्द ठेवतो त्याच्याच आयुष्यात सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होत आहे. आपण आपल्या आयुष्यात आनंदी किती आहो याला महत्त्व नसते, पण आपल्यामुळे आयुष्यामध्ये कोण कोण आनंदी आहे याला फार महत्त्व असते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, नको होऊ निराश, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून बघ, मी आहे तुझा विश्वास. बाळा, विश्वास ठेव स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आयुष्याच्या कठीण काळात देखील फक्त स्वामीच तुला साथ देतील. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे, तू मला माहिती आहे, पण मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे मी सोडणार नाही. विश्वास ठेव, तुझी साथ कायम मी देत असणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचे नामस्मरण तू करत राहा. स्वामी म्हणतात, अडचणीत असणाऱ्याचे हास्य आणि सहाय्य करणे म्हणजे त्यांची सोबत मिळवणे होय. स्वामींची कृपा अपरंपार आहे. फक्त त्यांच्या सेवेत आपल्याला झोकून द्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. भिवू नको, स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थ महाराजांचे अभिवचन अत्यंत महत्त्वाचे आणि प्रियाचे असते. स्वामी नेहमी म्हणतात, स्वामींचे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभिवचन नेहमी आपल्यासाठी खूप मोठे मोटिवेशन असते. यामुळे आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती आणि बळ मिळते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवन कधी कोणाला समजले नसते. जीवन समजायचे असेल तर गोष्टी मनाविरुद्ध झाल्या तरी जगायला शिका. आयुष्यात अपार संकटे आले तरी त्यांचा सामना करून पुढे जायला शिका. उद्या काय होईल हे आज कुणाला माहिती नसते, म्हणून आनंदात जगावे. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याच्या हिस्स्याला घास हिसकावून घेण्यात एखाद्याला आनंद वाटतो, तर कुणाला आपल्या हिस्स्यातले दुसऱ्याला देण्यात समाधान वाटते. एखाद्या निर्धनाला केलेले दान आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुखात घेतलेले नाव कधी वायाला जात नाही. जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तुमच्यासाठी ते नक्की धावत येतील. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा. लोकांना तुमचा परिचय देता यायला हवा. स्वामी सांगतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांचा या जगात कोणताही विष त्यांना मारू शकत नाही. कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध हे वाचवू शकत नाही. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात किती संकटे आले तरी तुला योग्य मार्ग हा नक्की सापडणार. खूप संकटे आहेत या आयुष्यात, परंतु त्यांना दोन हात करण्याचे सामर्थ्य फक्त स्वामीमुळे येते. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपले कोण आहे आणि परके कोण आहे. तुमच्या आयुष्यात कधी कोणाच्या अडचणी आल्या तर लोकांना सांगत बसू नका. ते त्यांचा फायदा घेतील. या जीवनात कोणाला फसवू नको, कोणाला दुःख देऊ नको. प्रयत्न करत राहा. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. फसवणूक तुझी कधी होऊ देणार नाही. हे गोष्ट लक्षात ठेव. फूल बनून दुसऱ्याला सुगंध देणं हे जीवन आहे. दुसऱ्याचं आयुष्य सुखी करणं हे जीवन आहे. ज्यांना ज्यांना या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांनी कधी दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ येणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी आणि सुखी राहायला शिका, कारण ते गोष्ट तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. समाधान आणि सुख असणे आयुष्यात अत्यंत गरजेचे आहे. लक्षात घ्या, या जीवनात नवीन नाती बनवणं खूप सोपं, पण जुनी नाती टिकवणं अत्यंत अवघड आहे. श्री स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही सुरुवातीला ध्यान करा, तेव्हा तुम्हाला मिळेल ज्ञान. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुम्हाला लागलेलं कोणतेही व्यसन सोडा, म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात,
मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे. अरे मीच पवन आहे, मीच जल आहे, मीच गगन आहे, मीच माती आहे. अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावरही मीच आहे, कैलास पर्वतावर सुद्धा मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी आणि कुठेही जाणार नाही, मी तर इथेच आहे. आता तुमचा विश्वास स्वामीवरती ठेवा, स्वामी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. एक शब्द आहे नशीब. याचे शिवाय जरी आपल्याला 2 हात करायचे असतील तर आपल्यात खूप बळ आणि हिंमत लागते. कारण नशीब हे प्रत्येकाचं चांगलं नसतं आणि प्रत्येकाचं वाईट नसतं. नशीब प्रत्येकाच्या कष्टावर अवलंबून असतं. या आयुष्यात जेव्हा तुम्हाला काही गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. प्रयत्नाशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. स्वामींची मनापासून प्रार्थना करा, तुमची प्रत्येक अस्वस्थ अवस्था चांगली होईल. तुमच्या मृत्यूनंतर जे तुम्हाला सोडून जाईल ते धन, पैसे, संपत्ती असेल, पण मृत्यूनंतरही तुमच्या सोबत असेल ते तुमचे कर्म असेल. तुमच्या हृदयातील मंदिरात काळोख असेल तर तुम्ही घरातल्या देहातून दीप लावून फायदा घ्या. आयुष्यात आपल्याला दुःख देणारा कमी नाहीत, जितके शक्य आहे तितके सत्यही आहे. आपल्याला आपल्या ममतेचा जवळ नेणारा स्वामी राया हे सदैव सोबत हवा. स्वामी नेहमी सांगतात, मी कठीण काळात तुमच्या सोबत आहे. आयुष्यात एखादी वाईट व्यक्ती अनुभव जरी देत असेल तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही काळजी करू नका, तुमचे आयुष्य खूप सुंदर आहे. स्वामींचे लक्ष आहे तुमच्यावर. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आपले मन कितीही स्वच्छ असू द्या, बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुमचे फळ देतात. तुमच्या हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, त्या हातावर प्रामाणिकपणे कष्ट करा आणि तुमचे पूर्णपणे भाग्यच बदलून टाका. कष्ट करण्याची जर ताकद असेल तर यश तुम्हाला नक्की मिळतं. स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही शक्य व्हायला सुरुवात होते. अशक्य असं काहीही नाही. स्वामीनामावर जर विश्वास असेल तर सर्व काही शक्य होत असतं. स्वामी नेहमी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, यश हे कधीही एका दिवसात मिळत नसतं. यश मिळवायचं असेल तर आपल्याला मेहनत करावी लागते. जेव्हा विश्वास पक्का असतो तेव्हा मार्ग हा आपोआप सापडत असतो. प्रत्येक अडथळा हा नवीन शिकण्यासाठी येतो आणि त्या अडथळ्यात काहीतरी शिकून पुढे जाण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. तुमचे कर्म योग्य असेल तर तुम्हाला यश नक्की मिळेल. संकट तुमच्यातील परीक्षा पाहण्यासाठी येतात, तुमच्यात किती शक्ती आहे हे जाणण्यासाठी येतात. चांगले विचार आणि चांगले कर्म जीवनाला योग्य साथ देतात. जीवनातील कठीण प्रसंग येतील पण तुमचा धीर कधी सोडू नका. जो प्रयत्न सोडत नाही त्याला यश निश्चित मिळतं. स्वतःवर, देवावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. स्वतःचा मार्ग स्वतः शोधा. आयुष्यात संकटे अपार आहेत, त्यांचा सामना करा. ध्येय ठरवा आणि ते साध्य करण्यासाठी ताकद लावा, कारण त्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. संपत्तीपेक्षा मनशांती महत्त्वाची आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात, कोणतेही संकट अपघात बदलू शकत नाही. ध्येय हा सर्व अडचणींवरचा उपाय आहे. जीवनातील प्रत्येक संकट हा शिक्षण देणारा आहे. दुःखातही श्रद्धा ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. शांतीवर बसून राहा, शांतीसाठी नेहमी प्रयत्न करा. शांती ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ज्याच्या आयुष्यात शांती असते तो नेहमी चांगले पुढे जाऊ शकतो. स्वामी समर्थ महाराजांची कृपा झाली की अशक्य असं काही उरत नाही. प्रत्येक सकाळ एक नवीन संधी घेऊन येते. देवाकडे मागणे बंद करा, कारण तो नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे. आयुष्यात कठीण प्रसंग आला तर त्याकडे संधी म्हणून पहा. स्वामींचं नाव घेतलं की भीती संपते आणि विश्वास वाढतो. ध्येय साध्य करण्यासाठी न थकता प्रयत्न करा, मेहनत करा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत यश हे नक्की मिळतं. मनशांती आणि आत्मविश्वास याशिवाय जीवन अधुरं आहे. जीवनातील सुरुवातीला स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा आणि तुमचे आयुष्य उज्ज्वल होईल हे लक्षात घ्या. संकट ही तुमच्यातील आत्मविश्वासाची कसोटी घेण्यासाठी येतात. आत्मविश्वास हा देवाचा सर्वात मोठं देणं आहे. देवाचा धीर सोडू नका. अडचणी ही तात्पुरती असते. शांत मन हे सर्व समस्याचं समाधान आहे. स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर यश तुमच्या जवळ येणार आहे. प्रयत्नामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होतं. जीवनात सकारात्मक राहा, नकारात्मक फक्त अडथळे मिळतात.
कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहा, तो तुम्हाला योग्य मार्ग नक्की दाखवेल. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण हे सर्व अडथळ्यांवरून उपाय आहे. मनाच्या शांतीसाठी नेहमी स्वामी महाराजांचे नामस्मरण करा. विश्वास आणि श्रद्धा यांच्यातील खरी ताकद म्हणजे अंधार कितीही मोठा असला तरी दिवा लावला की प्रकाश येतच असतो. तुमची इच्छाशक्ती तुमचे खरे प्रबळ आहे. संकट तुम्हाला तोडण्यासाठी नव्हे तर घडवण्यासाठी येतात. ध्येय साध्य करण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या श्रद्धेने चमत्कार घडतो. नाश होण्यासाठी भीती ठेवू नका. सुरुवात करा आणि मेहनत करत राहा. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी तुमच्यामुळे येते. तू कोणाला फसवू नको. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तुझी फसवणूक कधी होऊ देणार नाही. नकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध हे वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण वाईट वेळेत ज्यांनी साथ देऊन आपली चांगली वेळ आणली त्यांचे मोल कधी विसरू नका. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोय कशाला. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. गरिबाला केलेले दान, श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी या किती मोठ्या आहे. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव हा किती मोठा आहे. जेथे नाम आहे तेथे स्वामी आहेत आणि जेथे स्वामी आहे तेथे आपल्यावरती त्यांची अनंत कृपा आहे. लक्षात ठेवा, स्वामी आपली कायम मदत करत असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असणे गरजेचे आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे स्वामीवर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून स्वामी आपल्या सोबत असतात. जो नुसता नामात राहील त्याला स्वामी अखेरपर्यंत सांभाळतील. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा. कधीतरी उपवास मीपणाचाही करावा. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे हे स्वामींची इच्छा आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहेत. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात बाळा, स्वामी तुला एकटे सोडणार नाही. लक्षात घे, जी झुंज तू खेळतो आहे तुझ्या मनामध्ये, त्यात तुला फक्त मार्ग दाखवत राहणार आहेत स्वामी. त्यामुळे काळजी न करता स्वामीवर विश्वास ठेव. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे हे समजायला मोठं भाग्य लागतं. संकट कधी कळायचं नसतं, संकट कधी टळायचं नसतं, फक्त त्यांना सामोरे जायचं असतं. जो व्यक्ती संकटात स्वतःला सावरून पुढे जाईल तो व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होईल. स्वतःवर विश्वास असला म्हणजे आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवता येते. फक्त तो विश्वास स्वतःवरती असणे गरजेचे आहे. अशक्य गोष्टी फक्त शक्य होतात तर ते स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणामुळे. आणि जर तुम्ही तुमच्या जीवनात श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कराल तर तुम्हाला प्रत्येक वेळी स्वामी नक्की साथ देतील. संकटकाळी स्वामी नाम तुम्हाला मदत करेल. संकटात असाल, श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्या. तुम्हाला आयुष्यात अडचणी असतील तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या म्हणण्यानुसार अक्कलकोटची धाव घ्या. तिथे त्यांचे दर्शन घ्या. नाहीतर स्वामींच्या मठात जाऊन तुमची अडचण त्यांना सांगा. जीवनाच्या बँकेत पुण्याचं बॅलन्स पुरेसं असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही. कोणी कितीही नावे ठेवले तरी थांबायचं नसतं. आपलं चांगलं होईल आणि चांगलं होणार या गोष्टीवर फक्त विश्वास ठेवायचा असतो. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात ती प्रगती कायम करत असतात. क्षणोक्षणी वाटते स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोणी राही निराधार. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, त्यांची कृती उतरवतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्यांची सवयी बनतात. लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवलं तर भविष्य घडते. स्वतःवर प्रेम करा, आपल्या आत्मेवरही सुद्धा प्रेम करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. प्रत्येक वेदना तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जाते. शांत राहून विचार करा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडते. स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाचे ध्येय आहे ते म्हणजे आपल्या भक्तांना सुखी ठेवणे. तुम्ही फक्त नामस्मरण करा, बाकी सर्व स्वामीवरती सोडा. स्वतःवर आणि आपल्या नियतीवर विश्वास ठेवा. सगळे योग्य होत आहे. तुमचं जीवन म्हणजे विचारातील प्रतिबिंब आहे. संयम आणि श्रद्धा या दोन गोष्टी तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतात. संयम ठेवा आणि प्रयत्न करा. सर्व काही मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही.
संकटात असाल स्वामींचे नाम घ्या, कारण ते तुमची मदत प्रत्येक वेळेला करतात. प्रत्येक अडथळा हा एक नवीन धडा शिकवण्यासाठी येतो. प्रत्येक अडथळा तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी येतो. तुमचे कर्म योग्य असेल तर तुम्हाला यश नक्की मिळतं. संकट तुमच्यातील शक्ती पाहण्यासाठी येतात. त्यामुळे आपल्या शक्तीवर तेवढा विश्वास ठेवा जेवढा तुम्हाला तो प्रत्येक वेळेला ठेवायचा असतो. स्वामी समर्थ सांगतात, संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्यांचा सामना करणारा नेहमी पुढे जातो, पण जो त्यांना घाबरून मागे राहतो तो मागेच राहून जातो. लक्षात घ्या, स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात अपार संकटे आहेत. त्या संकटांचा जर सामना करून पुढे जाल तर यश तुम्हाला नक्की मिळू शकते. जिथे स्वामी नाम तिथे प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटी स्वामी मदत करतील. माझं पण चांगलं होईल, कारण आपण कुणाचं वाईट नाही केलं हे जेव्हा तुमचा विश्वास असतो तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागते. नियती स्वतः तुम्हाला मदत करते. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असायला हवी. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान कर, आणि तुला मार्ग भेटत नसेल तर माझे विचार आठव. तुला एखाद्या समस्यामध्ये समाधानच मिळत नसेल तर अक्कलकोटची धाव घे. सुखाचे दिवस जास्त असतात असे नाही, किंवा दुःखाचे दिवस खूप जास्त असतात असे नाही. सुख दुःख आयुष्यातील एक फेरा आहे. तो फिरतच राहतो. कधी सुख येईल कधी दुःख येईल. आपण मात्र प्रयत्न करत राहायचे असतात. स्वामी म्हणतात, तुटलेल्या आरशावतून कधी एक गोष्ट विसरायची नसते की आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रयत्न लागतात. मेहनतीशिवाय यश आपल्याला मिळणे शक्य नाही. संकटकाळी फक्त स्वामी तुमची मदत करतात, आणि प्रत्येक वेळेला त्यांनी तुमची मदत केली हे नक्की आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामधील दुःख मला माहिती आहे, आणि ते दूर करण्याचा माझं कर्तव्य मी पूर्ण करणार आहे. तू काळजी न करता फक्त विश्वास ठेव. स्वामी नामाचा जप कर. स्वामी सांगतात, घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. तुमच्या हातातून काही चुकीचे घडले असेल तर स्वामींना मला क्षमा करा. तुम्ही कुठे खूप जास्त आनंदी असाल तेव्हा स्वामींना म्हणा, माझी तुमच्यावर श्रद्धा आहे. तुम्ही काहीही काम करता तेव्हा मला नक्की खुशी होते. स्वामींना नेहमी आभार मानायला शिका. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसात स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी सांगतात, आपला वेळ स्वतःवरती खर्च करा, म्हणजे इतरांना दोष देण्याचा वेळ मिळणार नाही. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिक कष्टावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की शब्द नक्की भेटतात. कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. नाराज राहू नका, कारण आपल्या आयुष्याचा खेळ हा नेहमी चांगला असतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात खूप महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी असतात, हे लक्षात घ्या. जर कोणता क्षण आहे की त्यांनी तुम्हाला सांभाळले नाही तर तुम्ही अक्कलकोटची धाव घ्या. स्वामी कायम तुमची मदत करतात, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य आहे, सोपं नाही. जगता जगता संकट येतील, त्यांचा सामना करा. अरे, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कुणाच्या पाय पकडण्याची गरज भासणार नाही, असे हे स्वामींचे अभिवाक्य आहे. स्वामी नेहमी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो, राजहंस मरताना सुद्धा गातो. दुसऱ्याच्या आपल्याला कधीही संकट द्यायचे नसतात. स्वतःच्या जीवावर जे काही करता येईल ते करा. दुसऱ्याला मागे ओढून पुढे जाण्यात काहीही अर्थ नसतो. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी म्हणतात, मनातलं कोणतंच आपल्या मनासारखं होईल असं सांगता येत नाही. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीचा स्वामी नामावर विश्वास असतो त्याला आयुष्यात कसल्याच प्रकारची संकटे आले तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण स्वतः ब्रह्मांड नायक त्याच्या सोबत आहे. तुमच्या यशाच्या वाटेत फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती नक्की तुम्ही विश्वास ठेवा, कारण ते तुमची प्रत्येक वेळेला मदत करतात. माझे नाव जर तुझ्या ओठांवरती असेल तर स्वामी सांगतात, घाबरण्याची गरज नाही. तुला प्रत्येक वेळेला मदत स्वतः स्वामी करतील. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, त्यांची सामना जे करेल तो पुढे नक्की जाईल. अपेक्षा मनातून ठेवायला सुरू केलेल्या नक्की आपल्या पूर्ण होतात. स्वामीवरती विश्वास ठेवला तर सर्व काही शक्य होते. स्वामी सांगतात, माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी जे देत आहे तुला ते तुला आवडेल असं नाही, पण मी जे तुला देणार ते तुझ्यासाठी चांगलं नक्की असणार. प्रत्येक माणसात देव असतो, मग आपण सर्व मंदिरात का जाता? स्वामी म्हणतात, वारा, ऊन, पावसाळा हा त्यांना आनंद देतो जो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आयुष्यात कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदी एकटेपणा वाटला तर औदुंबरच्या छायेत जगायला शिका, कारण ते आपली कायम मदत करतात.
हळवं मन घेऊन फिरायला जाऊ नका, त्याला ओरदवरबारे हजारो भेटतील. आयुष्यात स्वामी म्हणतात, देव इतका वेडा नाही जो अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटी वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आयुष्यात सर्व दुःख दूर करण्यासाठी, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या देवावरती तुमची मनापासून श्रद्धा असायला हवी. आता काही लोक देवाला इच्छा मागतात आणि म्हणतात, हे देवा, माझी ही इच्छा आहे, तू पूर्ण कर. मी तुला 11 नारळ चढवीन, किंवा तुला एवढ्या रुपयाचा पेढा ठेवील, किंवा एवढे रुपये तुला देईल, किंवा 500 रुपयाचं हे करीन ते करीन असे बोलतात. पण देवाला काहीही देण्याची गरज नाही. फक्त तुम्ही पूर्णपणे तुमच्या इच्छेवर विश्वास ठेवा, देवाचे नामस्मरण करा, श्रद्धा ठेवा आणि पूर्ण मनातून तुमच्यासाठी ती इच्छा मागा. देव नक्की पूर्ण करेल. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते, कारण अगदी कानाकोपऱ्यात आपल्याला जायचं असते. नियती आपल्याला आयुष्यात प्रत्येक वेळेला चांगले दिवस दाखवते, कारण आपल्याला यशस्वी करणे हा तिचा एक उत्तम पर्याय आहे. काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसे वागायचे जसे ते आपल्यासोबत वागतात, पण परत मनच म्हणतं की जर आपण त्यांच्यासोबत तसे वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक. निश्चित राहा, बाकी सर्व मी पाहणार. पुढे चाल, मागे वाळू नको. प्रत्येक वेळेला स्वामी साथ देणार. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगल्या माणसांना प्रत्येक संकटात आयुष्यात स्वामी मदत नक्की करतील. स्वामी बोलतात, देवाच्या नामाचे पूजन केल्यावर प्रत्येक वेळेला यश तुम्हाला मिळत असते. ज्याला आपण उगम म्हणतो तो प्रत्येक वेळेला आपली साथ देते. स्वामी नेहमी म्हणतात, आशीर्वाद धोका येतील असं नाही. धोका तर तेव्हा मिळते जेव्हा एखाद्यावर विश्वास असतो. देवावर नेहमी श्रद्धा ठेवा, कारण देव आपली साथ देतात आणि देव कधी धोका देत नसतो. फक्त स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, पण एक तो स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाही. आपण कितीही वाईट संकटात असो किंवा कितीही चांगल्या काळात असो, स्वामी आपली प्रत्येक वेळेला मदत ही नक्की करत असतात. कोणत्याही त्यांच्या सामर्थ्यांवर विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येकाला वाटतं की माझ्याच आयुष्यात खूप संकटे का आहे, पण असं नसतं. संकटे मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. स्वतःवर जर विश्वास ठेवला तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की मिळवता येतं. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे मी. आयुष्यात अपार संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामी कायम तुमची मदत करतात. दिवस नक्की बदलतात, फक्त सहनशक्ती ठेवा. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. स्वामी सांगतात, तू जर चुकीचा नसशील तर तुला काही सिद्ध करण्याची गरज नाही, कारण जो खरा असतो त्याची साथ स्वतः वेळ आणि स्वामी देत असतात. त्यामुळे तू घाबरू नको. घराबाहेर पडताना सुखाच्या शोधात कोणीतरी स्वामींच्या दरबारात जातं, तेव्हा स्वामी त्यांना आशीर्वाद देतात आणि म्हणतात, सुख तू तुझ्या घरात शोध, घराबाहेर येऊन तुला सुख शोधायला मिळणार नाही. जो माझ्याकडे 4 पाऊले येतो, स्वामी सांगतात, मी त्याच्याकडे 100 पावले स्वतः चालून जातो. तू जितकं गमावलंय तुला तितकं मी देणार सुद्धा आहे. काळजी करू नको, त्याच्यापेक्षा जास्त आणि मोठं तुझ्या आयुष्यात आता मी तुला देणार आहे. विश्वास ठेव स्वामी नामावर, कारण अंत नाही या स्वामी कृपेला. या जगात स्वामीच आपली साथ देतात. काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजी फक्त स्वामी घेतील, त्यामुळे विजय तुमचाच असणार. स्वामी म्हणतात, एकतर व्यक्ती आपल्याला दुःखात सोडून गेली तर त्या व्यक्तीचे वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतं आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यात संकटे मिळतात. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिणार आहे. तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी सदैव स्वामी उभे राहणार आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. सकाळ हे तुझी असेल, पण या सकाळीमध्ये विश्वास हा तुझा असणे गरजेचे आहे. जे टाळणे शक्य आहे ते आम्ही नक्की टाळू, पण ज्यासाठी तुला मेहनत करावी लागणार किंवा ज्यासाठी तुला संघर्ष करावा लागणार ते तर तुला करावाच लागणार, हे लक्षात ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, संकटे आहेत तर काळजी करू नका, मी आहे ना तुझ्यासोबत. काळजी न करता पुढे जाण्याची प्रयत्न कर. मी प्रत्येक वेळेला तुझी मदत नक्की करणार आहे. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला ते तुमची मदत नक्की करतात. संकट समयी स्वामीवरती विश्वास ठेवून असाल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवा. सध्या देव तुला सांगत आहे, माझ्या प्रिय बाळा, मी दुसऱ्याच्या दुःखात देणारा देव नाही, दुसऱ्याला अडचणीत आणणारा देव नाही. तू माझ्यावरती विश्वास ठेवू शकतो, कारण मी तुला प्रत्येक वेळेला मदत करणारा देव आहे. शत्रू तुला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी मी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे. चिंता सोड, हे एक, मनातील इच्छा पूर्ण होईल.
तुझ्या सर्व वेदना आणि तुझी भूतकाळ दुःख दूर करायला देव तुझ्या समोर आला आहे. तुझे आयुष्य बदलायला 3 मिनिटे पुरेसे आहे. बघत राहा, हे देवाची खरी वचने आहे. तू कितीही चुका केल्या तरीही देव दयेचा भरलेला आहे. आता नुकताच तू देवाचा सामना करणार आहे. देव तुझ्या समोर येणार आहे. विश्वास ठेव देवावरती. तुझ्या आता आयुष्यात मोठा चमत्कार घडणार आहे. देव म्हणतो, जी चिंता तुला त्रास देत आहे त्याला तू त्रास देणे सोडून दे. चिंता हे आजची शेवटची रात्र आहे. देव तुमच्या सर्व जखमा दूर करणार आहे आणि प्रत्येक धक्क्याचं रूपांतर उल्लेखनीय पुनर्गमनात करणार आहे. आगामी शनिवार आणि रविवार दरम्यान तुमचे जीवन कायमचे बदलणार. देवाची अद्भुत शक्ती तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही हे काही मिनिटे संदेश नीट ऐका. माझ्या प्रिय मुला, देव तुझ्यासाठी फिरवत आहे गोष्टी. तो तुझ्यासाठी जे तुला आवडेल आणि योग्य आहे ते गोष्टी करण्यासाठी मग्न आहे. तुला जास्त त्रास वाटत असेल तर तू त्रास करून घेऊ नको स्वतःला. विश्वास ठेव देवाच्या नामस्मरणावर, कारण प्रत्येक वेळेला ते तुझी मदत करत आहे. देव तुझ्या प्रत्येक वेळेला सोबत आहे. फक्त देवाचे नामस्मरण कर आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून बघ. बाळा, संकटे आहेत तुझ्या आयुष्यात हे देवाला सुद्धा माहिती आहे, पण देवावरती विश्वास ठेव, कारण ते प्रत्येक वेळेला तुझी साथ सुद्धा देत आहे. देवाला टाळण्याचा प्रयत्न करू नको, कारण देव तुझी मदत हे कायमस्वरूपी करत आहे. फक्त विश्वास ठेव देवाच्या नावावर, कारण देवाच्या नावाला अंत नाही. देव प्रत्येक वेळेला आपली साथ देतो. या गोष्टीवर हे भगवंत आपली साथ देत असते. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वतःवर जर विश्वास असेल तर वाईट काळात देखील देव साथ द्यायला सुरुवात करतो. त्यामुळे देवाचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. संकट समयी ते तुम्हाला मार्ग नक्की दाखवणार. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणेच होईल असं नाही. काही वेळेला गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा होत असतात. त्यावेळेला स्वतः देवावरती विश्वास ठेवून शांत बसायचं असते. स्वामी नेहमी कळवतात की जो सच्चा स्वामी भक्त माझे नामस्मरण करतो आणि माझ्या नामावरती विश्वास ठेवतो त्याला काळजी करण्याची गरज नाही. कारण प्रत्येक वेळेला स्वामी प्रत्येक संकटात म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. संकट समयी स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. संकटातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर स्वामी नामावरच खरी श्रद्धा ठेवा. संकटात असाल तर स्वामी नाम तुम्हाला तारतील. श्री स्वामी समर्थ कायम तुम्हाला मदत करतील. आयुष्यात प्रत्येक वेळेला ते तुम्हाला साथ नक्की देतील. स्वामी कायम सांगतात, मी त्यांच्या सोबत सदैव उभा असतो जे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतात. संकट आहे त्यांचा सामना करा, कारण त्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. संकटांचा सामना केल्यावर यश तुम्हाला नक्की मिळू शकते. स्वामी सांगतात, रोज सकाळी स्वतःला सांगा, मी खूप एक्स्ट्रीमली रेअर आहे, म्हणजे मी असा व्यक्ती आहे जे खूप दुर्मिळ आहे. मी काहीही करू शकतो. तुम्ही काहीही करू शकता. मी पूर्ण कॉन्फिडेंट आहे. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे आणि मी ही गोष्ट करणार. मी प्रत्येक गोष्ट करू शकतो. मी परफेक्ट आहे. मी कधीच मागे घेत नाही. मी कधीच हार मानत नाही. रोज सकाळी स्वतःला अशा गोष्टी सांगल्याने आपल्या जीवनात याचा बराच चांगला प्रभाव पडतो. स्वामी नेहमी सांगतात, संकटात असाल तर स्वामी नामाचे जप करा, कारण ते आपल्या पाठीशी प्रत्येक वेळेला असतात. आपल्याला प्रत्येक वेळेला मदत फक्त स्वामी करतात. त्यामुळे स्वामी नामाचा जप करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीत नेहमी गुंतून राहा. स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा अतिशय शक्तिशाली मंत्र आहे. प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करतात. संकट समयी स्वामी आपली साथ नक्की देतात. प्रत्येक वेळेला स्वामींनीच आपल्याला मार्ग दाखवला. या गोष्टीवर विश्वास ठेवा. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य असू शकते. फक्त स्वामी नामस्मरणावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. आज तुमच्या आयुष्यात संकटे आहेत, याचा अर्थ ते संकटे कायमस्वरूपी असणार असा नाही. संकटे तर काही काळापुरते येतात. त्यांचा सामना केल्यावर ते दूर निघून जातात. संकटांचा सामना करायला येणे सुद्धा एक मोठी कला आहे. प्रत्येकाला ही कला जमत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती कलांचा फायदा घेऊन पुढे जाऊ शकत नाही. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या पाठीशी आहे. विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकट समयी साथ स्वतः स्वामी देतील.
आज हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असणार तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठी आनंदाची बातमी नक्की मिळाली असणार. हा संदेश एकदा 4 जणांना शेअर करा आणि सोबत कमेंटमध्ये होय स्वामीवरती पूर्ण श्रद्धा आहे असे जरूर टाईप करा. संकटसमयी मदत करणारे फक्त स्वामीच आणि वाईट काळात मार्गदर्शन करणारे हे देखील फक्त स्वामी. आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे नेणारे हे देखील फक्त स्वामीच आहे आणि स्वामी आपली कायम मदत करत आहेत. या गोष्टीवरती विश्वास नक्की ठेवा. संकट काळात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील. स्वामी संकट काळात तुम्हाला मार्ग दाखवतील. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो भक्त त्यांचे नाम स्मरण करतो त्याला त्याच्या आयुष्यात काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ बोला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा, कारण ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे नेण्यापासून कधीही थांबवणार नाहीत. म्हणा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संकट मुक्त करतील स्वामी. फक्त विश्वास असायला हवा आपला पूर्ण त्यांच्यावर, कारण ते तेव्हाच आपली मदत करतील. त्यामुळे स्वामी नामाचा जप करत राहा. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे कशी होते ही बघा. बाकी स्वामी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच करत आहेत. त्यामुळे काळजी आणि चिंता करणे थांबवा. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुझी साथ देत आहे. विश्वास ठेव. प्रत्येक वेळेला तुला योग्य मार्गावर मी जाण्यासाठी तुला प्रेरित करत आहे. तुझा विश्वासच तुला तुझ्या आयुष्यात पुढे घेऊन जाईल. हे गोष्ट कायम स्मरणात ठेव. स्वामी बोलतात, तुम्ही जर स्वामी नामाचा जप कराल तर तुमच्या आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मार्ग स्वतः स्वामी स्वतः दाखवतील.